हिवाळी अधिवेशनात 18 विधेयकं मांडणार, विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणार, दिशाहीन म्हणत फडणवीसांची विरोधकांवर टीका। विरोधक निष्प्रभ झाले आहेत, पायऱ्यांवर आंदोलनं करण्यातच ते धन्यता मानतात। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर विरोधक कमी असले तरी आम्ही त्यांना गांभीर्यानंच घेऊ, शिंदेंचा टोला। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, तर सत्ताधाऱ्यांच्या या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची महायुतीवर टीका, तर पार्श्वी बहुमत असून सुद्धा सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडेही लक्ष। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती, तर कालच्या कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक होती। मुंडवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित, उपनिबंधक रवींद्र तारूला अटक, तर पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्याचं या ठिकाणी समोर, त्यामुळे कारवाई, बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंटजवळ इनोव्हा दरीत कोसळली, अपघातात 5 जणांच्या मृत्यूची भीती, स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदतकार्य सुरू। उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। बॉलिवूड फिल्म मेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात, तर 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये ही कारवाई। इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉक्टर अजय मोरडिया यांची तक्रार।